तुझं राहत आहे मग. धन्यवाद. ए धीर घ्या आता. काय रे काय दोघांनी चालवलाच काय? हो म्हणता गुढीपाडव्याचं जरा सांगितलं. मी म्हटलं काहीतरी नवीन सांगत. ऐकताना इथं बारके पोरगे आहेत ना दोघ जण, ते पण सांगतील. रामतकडनं इले होती ते ऐकलंस काय? तू काय केलं आधी सांग भजनांना, तू काय दिलंस आधी? इकडे बघ आता माझे गाव सुख तू तयार राहू. कळला? काय विषय आहे? भजनाची सुरुवात माझ्याकडे दिल्याने. मी म्हटला सुरुवात आपल्या देवाचं नामस्मरण हा तर म्हटलं व्यवस्थित पार पाडूया, नंतर म्हटलं गजरा घेऊया. राजा काय त्याच्या पेटी एक दोन वाघ बघलास, आणि तो आज वाघचा लक्षात घे. आणि तू त्याका काय सांगत तुझी दाढी म्हणा काय जाळून टाकी काय रे? म्हणजे माका एक समजत नाही नक्की तू भजना केलं की खेका इलस? सोन्या अगडे बघ, तू माका सांगतो पेटव म्हणून. भजन करून झाल्यानंतर मी पेटवू काय? सुरुवात व्यवस्थित केली, काय वाईट केला तुका काय बोलले नाही, त्याका पण काय बोलले नाही. बघलं एक बॉयलर कोंबडी कशी असतं? बॉयलर कोंबडी ती ही इंजेक्शन दिलेली, फक्त मास चढलेला नाही, तकडे फळलेला केसान. राजा तू भारीच एकदम. तू म्हणजे तू आज भारत भरून दिलं होतस काय त्याच्या? म्हणजे माका मी म्हटलंय जवळपास म्हटलं आता आमका गजर दोघांका भेटतच नाही. मी समजून गेलो होतो. कळला? सोन्या आज शपथ म्हणजे माका वाटला नव्हता की तू एवढा बोलतस. आम्ही एक वेळ ना बोलण्यात कमी, आम्ही मान्य करते बोलण्यात आम्ही 100% कमी आहे, पण भजनाच्या बाबतीत काहीतरी लोकांना 4 गोष्टी काहीतरी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एक लक्षात घे, एवढा आवाज लावूक सुद्धा ना धमक लागतात या अंगात. आणि ही परशुराम पांचाळ बुवांची लाईन लक्षात घे. आणि विजय परब बुवांचा आवाज काय तू त्या दिवशी मला काय ऐकलंस? आणि त्यांच्या खालोखाल आणतो आता आम्ही काहीतरी आवाज लावतो प्रयत्न करतो. आता माका सांग, मगाशी ह्यानी काय सांगितलं की तुझी मंडळी मधीच मला उठून गेली नाही, आता हिची गेली ती होय? मग गजरा गेली म्हणजे गायला असा कोणी सांगितलं रे? नियम असो बाबा. आमका बाबा माहित नाही, तुम्ही मुंबई केला असाल, पण आमच्याकडे बाबा हो नियम नाही. मंडळी खय आमच्याकडे असो नियम हा. आता ह्या काय झालं त्या काय इलाज हा काय कोणा तो बोलत नाही हा तर बरोबर ना? अरे मुतखडो झाल्या तर काय परिस्थिती होता ना ती त्याची, ज्याका झालो ना त्याका विचारून बघ. तुका जेव्हा होय तेव्हा तुका काढात समजलंच काय की लोक बघ आता म्हणतात. तू 100% माका माहितीये तू पेटवणारच, पण लक्षात घे कोणाच्या सांगण्यामुळे मी कधी कोणा काय बोलत नाही. परत तुका सांगतो तुका भ्रम झालेलो हा. आणि ज्या माणसानं कोणी फोन केला ना त्या माणसानं काय सांगितलं ह्या तुका मी आता प्रत्यक्षात त्या सत्यनारायणाक स्मरून सांगतोय. त्यांना सांगितलं काय की हो माझो मित्र खास हा, दोन्ही जोडीवाले मी स्वतः त्याच्याकडे वाजूक सुद्धा होते. त्याचं नाव आता घेत नाही, फक्त स्वप्नी लक्षात ठेव. कोणाचे विषय असे कधी काढू नकोस. त्या माणसाने एवढाच सांगला की मुंबईवाले पोरगे आहेत, नवीन आहेत, माझे मित्र दोन्ही पण खास आहेत, त्या दोघांना सांभाळून घे. हो देतो विषय. अमित काय विषय चालले काय तुमचे? कांडाप काढू जा तुमका होय. आता बघ साऊंड कसं लागलो. व्होल्टेज तुका व्होल्टेज कसलो तुका हिला आता सलाईन लावची वेळ येणार बघ थोड्या वेळाला. आणि एवढा लक्षात घे, रागावून बारी नको करू दे, प्रेमान कर. बारी मारीन बघा धरून नाहीसं करते तुला करून दाखवलं असं. ठीक आहे, आधी एखादी सुरुवात तरी करूया, कारण सत्यनारायणची पूजा आहे. त्या सत्यनारायण देवाचं एक गाणं घेतो बघा. आणि वराडकर एक लक्षात घे, कोण बोलला नाही म्हणून बोलायचं नसतो काही विषय नाही. लक्षात घे आपली सेटिंग बिटिंग हो विषय नाही. ह्या का वाटता की आपण दोघांनी सेटिंग केला तू बोलत नाही माका म्हणून. कळला? सेटिंग बिटिंग सोन्या हय काय नाही. तुम्ही इलाज दोघ जणच ना रात्रीची एकत्र इलाज एका शीटवर झोपून चांगले आहे. दोघ जण काय केलं असता तुमका माहिती. कळला? तुम्ही दोघ जण काहीतरी करून इलाज आलो आपण नाही. उलट मी त्या का अमित का फोन लावले, बाबा तुका गाडी भेटली का, सीट म्हणजे तुका बाबा तिकीट तरी कन्फर्म भेटली का, ह्या त्या का फोन लावून विचारलं ते वाटलं ते का विचार.
आपलं असं विषय नाही बाबा, सुखरूप यावा आणि सुखरूप जावा, कारण तुम्ही नोकरी धंद्यावाले आहेत. तो बायका पोरावालो तुझा काय हा? तू लोकांना सांगतोस 22 वर्षाचो है. तू का आता तू त्या ट्रेनचा सांगला म्हणजे 100% तू काहीतरी पोरीवर लाईन मारत होतो, 100% लिहून देतोय. तू जो दिसतच नाही अकडे अकडे बघ ना जरा, तू वय किती लपवतो? वय लपवण्यासारखं असा काय आहे तुझ्यात की तू वय लपवतोय? पवार बघा तरी एखादी खैतरी पोरगी बघून द्यावा, लग्न लावून टाका बिचाऱ्याचा. तो लय आता कंटाळलेलो हा. होय 22 वर्षा. ठीक आहे असू दे. श्री हरी जगत्पिता दूर करी तो व्यथा. श्री हरी जगत्पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. नारायणाची कथा ही ऐकत नारायणाची कथा, ऐकत नारायणाची कथा. धन्यवाद. आवाज क्लिअर होत. हॅलो 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 हॅलो. बघा मंडळी, मगाशी बुवाने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा, बरोबर ना? दाढीवरनं तो लयच भेटलो त्याला, मग सगळ्यांचीच दाढी काढले. हे राजे तुका बघले ना की माका ना खरोखर तू म्हणजे असतो ना, तू काय असा ना बाबू असा काय बोलतोस तू हा? तुम्ही बघून बघून घेणे तुमच्या दोघांची पण भानगड लावून देईन बघ, आणि मी गप राहीन बघ, नारायण निरामोर राहीन, एकदम शांत राहीन बघ बसू. पण माका नंतर असा वाटला पवार साहेब की माका उगाचच तुम्ही बोलवला. कारण काय माहिती आहे, हे दोघ जण जवळजवळ मुंबई पासूनच आज माका वाटतं वसूल करणार. हे स्वप्नील बोल म्हणजे काय, पोरगी की बोलतोय? अरे स्वप्नील लक्षात घे, बोलताना प्रेमान बोल, ऐकलं काय? हे तुझ्याकडनं भरपूर अपेक्षा होत. अजून तुझा वय खरोखर म्हणजे भजन क्षेत्रात अजून तुझा अजून वय लहान आहे, अनुभव तुका कमी आहे. अनुभव जसो जसो येत जायत ना तसं तुका काही गोष्टी समजत सुद्धा जातील. सुरुवातीक अशा गोष्टी होतच, पण जरा दमान घे, ऐकलं काय? तुझा भविष्य उज्ज्वल आहे ह्या सांगणारो मी एकमेव जा तुका सांगणारो, तुका बाकी इतर कोण सांगूचे नाही. तुझी नाट मोडणारे तुका भेटतील, बरोबर ना बारका? बरोबर ना कटकर साहेब? तुझा भविष्य उज्ज्वल आहे बघ, तो शब्द आहे ना, काळ्या दगडावरती पांढरी रेष म्हटलं तरी चालत. हा फक्त तेवढी एक गोष्ट मग काही सांगितली तेवढी फक्त जप. काय अमित भाऊ तुला ताट करून गेलं वाटता? अरे तू आणि ती तू लाडू जो काय चायत बुडवून खात काय रे? चिवड्यात लाडू की काय? अच्छा तो नरम करता आता. काय नाही गावाचा रे, काय नाही गावाचा.
ठीक आहे, असू दे. बघा मंडळी, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगितलं, जर का माझ्या राजाचं आयुष्य शतकाचं पार असतं तर प्रत्येक मराठी माणसाच्या दाराला सोन्याचं दार असलं असतं, सोन्याचं दार असलं असतं, सोन्याचं दार असलं असतं. चिता पेटली, बादल नावाचा घोडा रडला होता आणि त्या पेटत्या चितेमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याने, जिवंत कुत्र्याने त्या चितेमध्ये उडी घेतली होती. ती चिता आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती, छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो मंडळी, पण जयंती साजरी करताना प्रत्यक्षात आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. बुवा, स्वतःपासून एक वेळ घोषणा तुम्ही कमी दिला तरी चालेल, एक वेळ तुम्ही कपाळाला भगवा टिळा लावताय ना, तो लावलाच नाही तरी चालेल. काय वाटकर, पण समोरून जेव्हा आपल्या परस्त्री जेव्हा समोरून आपल्याला येते ना, तेव्हा आई समान बहिणी समान तुम्ही बाळगाल ना, त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केलात याचं कुठेतरी सार्थक लागेल बघा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये परस्त्रीला माते समानच फक्त दर्जा दिला होता बुवा. म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक गाणं म्हणते बघा. रायगड किल्ला महाराज काय झाला रे? अरे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला जर तुला लाज वाटत असेल ना मनात, अरे तुला लाज वाटू बघूया असं सांगू मनात घेतले. तू जेव्हा पहिल्या बारीत म्हटलं होतं ना छत्रपती शिवाजी महाराजांची विजय असं म्हणून गेलं ना, त्या माणसानं असून छाती टोक करून सांगल्या नव्हतं. मी बघले होते तू काय बोलणार तू रे? महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र
धन्यवाद धन्यवाद. नाव पण झकास आहो. शरद पवार. शरद पवार साहेब यांच्याकडून 201 रुपयांचा पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. ढोलकी वादक साठी आमचे सन्माननीय नितीन पवार साहेब यांच्याकडून 201 रुपयांचा पारितोषिक आले. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. शत्रुघ्न घाडी यांच्याकडून 101 रुपयांचा पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण मगाशी बुवाने सांगितल्याने की ज्या का पैसे देऊचे होत त्यांनी आणून द्यावा, पण ते त्याकाच देऊ नका, आमका दोघांका पण द्यावा. कारण तू खरोखर सांगते तुझ्या दाढीमुळा तू खरोखर लय खुलवून दिसत. हे खुलवून म्हटलंय काय बोलतोस तू? हो एक नंबर तो पांचट बुवा. तुला खरा सांगते तुमका आता ह्याच्यानंतर सगळा कळात. हे ये ना बाबा ये पुढे ये. मंगेश काकाकडनं आ गेलाय पण तू मंगेश काका कोण? पवार काय? चौकेकर. मंगेश चौकेकर यांच्या स्मरणार्थ तेजस मानगावकर यांच्याकडून 101 रुपयांचा पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद. मंगेश काय म्हणतात? मानगावकर यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. चौकेकर. मंगेश चौकेकर. ओके ओके. त्याचप्रमाणे बघा सन्माननीय मनोहर कदम यांच्या स्मरणार्थ श्री श्रीधर गावडे यांच्याकडून 101 रुपयांचा पारितोषिक आलाय. धन्यवाद धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा मंडळी या ठिकाणी जवळजवळ आता 1:30 वाजत आलाय बरोबर ना. तिरंगी बारी म्हटल्यावरती वेळ हा होतोच. पण महिला मंडळ तुमका मी ना असं कोपऱ्यापासून तुमका जोडते आता. कारण मस्करी नाही आमच्या साईडला फार 1:30 वाजेपर्यंत थांबले. तू त्या दिवशी बारी केलं तो कळला असतात काय परिणाम असतात. आमच्याकडे तेवढं नाही पण तुमच्याकडे महिला मंडळ 100% तुमका तुमच्या कानावरती असे हात जाणार नाही एवढा तरी शब्द माझ्याकडून तरी येणार नाही ह्या दोघांचा मी सांगू शकत नाही. आणि तुम्ही आज या 1:30 वाजेपर्यंत तुम्ही थांबलात ना. एकदा जोरदार टाळ्या त्या महिला मंडळासाठी होऊन जाऊ दे. कारण बचत गटाचे बायका असतात ना बचत गटावाले ते म्हणजे येताना ना ते ठरवूनच येतं किती वाजेपर्यंत बसायचा. त्यांना पट्टा मी सांगतोय मी माका माहिती आहे ना. ते ठरवूनच येतात किती वाजेपर्यंत थांबायचं. 2 वाजेपर्यंत मग 2 वाजेपर्यंत मग तो कोणाचा गजर चालू आहे काय चालू आहे हा त्यांच्याशी काय मतलब नसतं लक्षात घे. कारण त्यांना सकाळी उठवून परत सकाळी फाटपटे 5 वाजता उठल्यापासून त्यांना कामा करूची असतं. आम्ही आपल्या लेंगा लावून झोपणार आहे पण ते उद्या रविवार असलो तरी पण ते सगळ्यांच्या अगोदर उठणारी कोण व्यक्ती तर ती महिला मंडळ. आणि सगळ्यात शेवटला मग ते लाईटी बंद करूची म्हण काही फ्रीज बंद करूचा म्हण तिची लाईट बंद करूची म्हण त्या सगळ्या फक्त आणि फक्त महिला मंडळ. बघ एकदा जोरदार टाळ्या त्या महिला मंडळासाठी होऊन जाऊ. पुरुष कधी बघणार नाही ही लाईट चालू मरण तिकडे लाईट चालू राहणार माका झोपीला मी झोपणार. पण तेवढीच फक्त आमची महिला मंडळ फक्त करू शकता. काय बचत गट उद्या मीटिंग असतात तुमची. अहो इटामना करत आमच्याकडे एक बचत गट ना घरात आमच्या बाजूच्या घरातच असतात. दुपार वाजले की सुरुवात करा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. एवढा चालू झाला की समजून जायचं की आज मीटिंग हा. तरी काय वेळाक ना असा पण असता सुंदरा मीटिंगला येतेस की नाही. सुंदरा मीटिंगला येतेस की ना. ती सुंदरा येत कशी तिने हप्ता भरलेलो नाही ती परिस्थिती आहे. मस्करी नाही सांगत तुमका. मी सुद्धा म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय कारण कधी कोणी सांगू नये पण आपलं सांगतो. कारण का मी सुद्धा त्या एक कर्मचारी आहे बँकेचा आणि मला माहिती आहे बचत गटवाल्यांची काय परिस्थिती असते आणि काय नाही ते. म्हणजे जेव्हा परिस्थिती नसून सुद्धा त्या बचत गटवाले कुठेतरी कर्ज घेऊन आपलं कुठेतरी कुटुंब चालवतात.
पण स्वतःच्या जीवावरती कोणाकडे हे करून नाही. पण एकदा त्या बचत गटांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सरकारने सुद्धा या बचत गटांसाठी भरपूर काय दिलेलं आहे. तुमका आरेप पण दिलो असतात ना आता 15,000 तो 100% तुम्ही त्याचा वापर करा. आणि 100% सांगते बचत गटवाल्यांनी महिलांसाठी की तो तुम्ही जो उद्योग करताय ना, जो उद्योग करताय त्याच्यावरती फक्त कायमस्वरूपी ठाम राहा. तुम्हाला 100% सरकार तुम्हाला मदत करणार. म्हणून म्हणते बघा, कारण आजची स्त्री आहे ना, आजची स्त्री म्हणजे मुलींना मी जास्त करून सांगतो, मुलींना की तुम्ही जरा ना स्ट्रिक्ट राहायला शिका. म्हणजे जर ना दोघा तिघा पोरग्यानी जर तुमची अशी छेड काढल्या नाही ह्याच्यासारख्या, तुम्ही एकाच्या तरी फक्त अशी लगावून दिलास ना, एकाच्या ते दोघजण खय गेले आहेत ना, ते पण तुमका सापडूशील नाही. पण तुम्ही पण सुद्धा आम्ही एका वर्गात होताव ना, मग मारा तगडे खय तुम्ही लपडा करता. खरा की नाही रे बाबू? हा पहिला बघ खरा मला माहिती आहे ना, ते खैसून खैसून शूटिंग करता बघा तू. त्याका काय दिसला पण तो शूटिंग करताना त्याका महत्व बोलले ना, 1 नंबर 5 बुवा यो. कारण आजकालचा प्रेम आहे ना, प्रेम हे कुठेतरी ना वाहत चाललंय. हे 100% आता मागं धुरलं उडवणारच माका माहिती आहे. पण हेने काय सांगितलंय, समाजासाठी तू काय दिलंय ते कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. हा खूप काय तू छान देतोय असं काय बोलतोस तू? काय नाही रे, एक लक्षात घे, कुठेतरी 4 गोष्टी आपण समाजाला सांगितलं पाहिजे. बरोबर? एखाद्याची उनी धुनी काढून काय नाही, तू आज उनी धुनी काढणार मान्य आहे, पण आपल्याला ज्यांनी बोलवलं नाही त्यांचे कुठेतरी 4 पैसे आपण घेणार. बरोबर ना? मग आपण काही 4 गोष्टी देण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. नुसतं एकमेका धरलो, तुका मारलो असं तुका चेचिन टाकीन तुका काय नाही सो कोणी तुझा काय मतलंस तू मगाशी? तू आता म्हणशील माका माहिती आहे ना. मग ह्या करून काय नाही रे, उनी धुणून करून काय ना उपयोग. लक्षात घ्या पवार साहेब, कुठेतरी तुमचा कार्यक्रम सार्थकी व्हायला पाहिजे याचा प्रयत्न आम्ही 100% करणार. आजकालचं प्रेम कसं झालंय बघा, मुलगी 12वी कॉमर्स आणि पोरगो गवंड्याच्या हाताखाली. रात्री एवढीशी लावलं आणि फोन लावणार ठीक आहे, हॅलो हॅलो ए बाबूराव हॅलो, ती म्हणणं बोल ना, दिल भी दिया है, दिल दिया है, ईट भी देंगे आणि सिमेंट भी देंगे. हो इकडे तू फोन करून रात्री 12:30 वाजता फोन करणार तो पोरगो त्या पोरगी, हॅलो काय करते, हॅलो काय कर, तू पण करतोस माका माहिती आहे. तू किती हस ना, माका चांगलं माहिती आहे, तुझ्या चेहऱ्यावरच कळत रे, तुझी तेजी आहे ना चेहऱ्यावरची तीच सांगू जातो. तू हसता तुका तुला काय म्हटलं माहिती आहे मागाशी त्याला, ए या दाढीत तुला काय म्हटलं माहिती आहे? ए त्या काय विचार मागं विचारतो. आणि ती रात्री फोन लावणार त्या पोरी 2:30 वाजता, हॅलो काय करते, तर ती पोरगी सांगणार हाऊस बाजूक झोपलेली आहे एका कुशीवर, बापूस मला गाजव होता. रात्रीची त्यांची बोलली तरी आज आमचं एक पोरगो इलो नाही. रात्री 3:30 वाजता जर आम्ही ऐसून बारी असून घरी गेलो ना तरी त्याचा फोन येता, तो आज पोरगो मुंबई गेलेलो. म्हणजे काय परिस्थिती आहे बघा. आणि प्रत्येकाला मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे आई वडिलांना सांगतोय की तुम्ही जरा तुमच्या मुलांवरती, मुलगा आणि मुलींवरती जरा कुठेतरी तुमचा ताबा कुठेतरी सुटतोय, तो कुठेतरी ताबा ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण आजकाल मुली खूप वाया जात चाललेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी त्याच्यावरती कुठेतरी बंधन यायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांनी त्याच्यावरती लक्ष द्या. कारण आजकाल दुनिया खूप वाईट आहे. म्हणून म्हणतोय बघा, हो लाखात नंबर 1 आमच्या गावचा आहे बैल जोडा. बैलगाड्यावाले होत वाटत आपले. लाखात नंबर 1 आमच्या गावचा आहे बैल जोडा. पाटलांचा अहो पाटलांचा, पाटलांचा बैलगाडा बैलगाडा त्याने घाटात गेलाय राया. पाटलांचा बैलगाडा बैलगाडा त्याने घाटात गेलाय राया. पाटलांचा बैलगाडा बैलगाडा त्याने घाटात गेलाय राया.
मथुरीची हाय हवा जाईल तिथल्या त्यावर आमच्या मथुरीची हाय हवा राहुल पाटील करतोय नावानं बिंदासला काच बसतीत लावा राहुल पाटील करतोय नावानं बिंदासला काच बसतीत लावा राहुल पाटील करतोय नावानं बिंदासला काच बसतीत लावा बघा मंडळी मगाशी बुवाने सांगितलं आणि 13 एप्रिलचा पण आज 12 वाजून गेले आहेत आणि आज 14 एप्रिल आहे आणि आपला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक जयंती एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. सोनियाची उगवली सकाळ हो ह्या पाणी पण द्या करा लक्षात घे पण तू ह्या का नाव ठेवलं शेवटपर्यंत कोकिळा फक्त मधलंच बाज हा आराडता पण फक्त म्हणू नको हा ये ये आय एम मंगेश पवार मंगेश पवार माझ्या प्रश्नाचे उत्तर दे आकाशात रंग किती व कोणते मंगेश पवार देऊया 101 रुपयांचा पारितोषिक आल्या धन्यवाद धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकारते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक गाणं मध्ये बघा सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ जन्मस आला भीमबाण हो जन्मस आला भीमबाण जन्मस आला भीमबाण हो जन्मस आला भीमबाण हो उगवली एकदा जोरदार टाळ्या त्या बाबासाहेब आंबेडकरांसाठी होऊन जाऊ दे. नितीन पवार साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा 201 रुपयाचा पारितोषिक आला धन्यवाद धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. एकदा आमच्या नितीन दादांसाठी एकदा एक गाणं मध्ये बघा. एकच वादा आमचा नितीन दादा एकच वादा आमचा
नितीन दादा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण नवीन नवीन जे कलावंत असतात ना, नवीन नवीन कलावंत त्यांना स्टेज देण्याचं काम आपले नितीन पवार साहेब या करतात. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण तुमच्यासारखे कार्यकर्ते भेटायला लाख मुलाचं आमचं तो नशीब म्हणतो. कारण आमच्या तिघांचं सुद्धा नशीब म्हणतो. आणि तुमका दोघांका सुद्धा सुरुवातीत त्यांनी स्टेज दिलेला आणि त्यांना कायमस्वरूपी तुम्ही विसरायचं नाही एवढं लक्षात ठेवा. हा तू तर 100% सांगते, तू विसरू नकोस. तुझ्याकडनं अपेक्षा लय त्यांच्याकडं त्यांका. हा ए राजा, तुझ्याकडनं पण अपेक्षा हो. तू असा काय म्हणतो, तुझ्याकडनं हत रे. पण तू कसो तू आज एकदम स्टार्ट करूनच त्याच्यामुळे तू आज वागतच आमच्यासाठी. हा वाघामध्ये आमका दोघांना खेळी करणार तू. आणि मेन म्हणजे काय माहितीये, ह्या गावाचं दुपारपासून तू पाहून वाजू असू दे. ठीक आहे. हर घर में कहीं ना जय श्री राम. लागतं का रे? आयुष्यभर ना तुम्ही ना केंड करतच दिला तरी. आम्ही असा काही करू केला ना तुम्ही केंडच करता. पण तू असं लावून दाखव आवाज. तू 100% लावू शकतोस आवाज. काय म्हणतात ऐकून घे. तू 100% लावू शकतोस आवाज, पण तू वर लावतो. हा तुझ्याकडनं अपेक्षा माफत आहे. समजून घे. तू आज वागा तकडे. अरे घर में कहीं ना गुटेगा मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा. जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा. जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा. जय जय श्री राम बोलेगा. गायत्री पवार. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी होऊन जाऊ दे. तिच्यासाठी एक गाणं. श्रीराम श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने
धन्यवाद. त्या मुलीसाठी एक गाणं म्हणतो बघा. आमच्या पप्पानी गणपती आणला. ए बाळा तुझ्यासाठी हा. आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. गायत्री गणेश पवार यांच्याकडून 101 रुपयांचा पारितोषिक आला. धन्यवाद धन्यवाद मंडळाच्या वतीने. शिवाय एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. नंदिनी नितीन पवार आमची वहिनी यांच्याकडून 201 रुपयांचा पारितोषिक आला. धन्यवाद धन्यवाद मंडळाच्या वतीने. सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पप्पा चल गावाला जाऊ. गावात येऊ लागतं शिमग्या. येतं घरी तू नाही. तुला काय समजा शिमगोनी. ह्यो स्टॅमिना फक्त आपल्याकडे जा. लक्षात घे. तू काय तर आज बोल. परत आमच्याकडे परत येणार हा. एवढं लक्षात ठेव हा. त्या मनात काय तर बोल. पप्पा चल गावाला जाऊ. शिमग्यात ढोल पालखी खांद्यावर घेऊ. मगाशी एक प्रश्न विचारला होता की आकाशाचे रंग कोणते. तर द्या मंगेश पवार साहेबांसाठी तुम्हाला एक सांगतोय बघा. जाताना ऐका हो. जाताना ही पाणी पी. तुमच्या शब्द हो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जाताना ही पाणी पी. आता तुम्ही समजून घ्यावा. ठीक आहे. या ठिकाणी बघा गजराला सुरुवात करतोय. कारण हा 100% बरोबरच असणार. एवढा तुमका लिखी सांगतोय. हे या दोघांका तरी लिहून देतो तुम्ही चांगला नसता. 100% सांगतोय. तू आता काहीतरी सांगू नको. तू कोणीही सांगू दे. दिलंय ना उत्तर ते का महत्व. असं रे काय नाही. कारण गोड आहेत मुलगी दोन्ही सुद्धा. कारण असे जोडीला भेटणे सुद्धा आमचं भाग्य लागतं. आणि तुम्ही आधी मुंबईवाल्याने माका जोडी घेतलं ह्या तुमचं खरोखर नमस्कार माझा. फक्त जायपर्यंत माका धगवत जाऊ नका. फक्त बस झाला. तुम्ही एकमेकाक धगवणार एवढं नक्की या. पवार साहेब त्यांनी कांडा मागला ना. लवकर कांडा आणून द्यावा त्याला. ठीक आहे. त्या ठिकाणी गजराला सुरुवात करते बघा. खांतशी माती नियम निसर्गाचा. बीज तैसे फळ अभाव संस्काराचा. खांतशी माती नियम निसर्गाचा. बीज तैसे फळ अभाव संस्काराचा. स्वाना भुंकटी कावळे करकटी सोडू नको आपुलीचा. स्वाना भुंकटी कावळे करकटी सोडू नको आपुलीचा.
क्रोधाला लगाम खाली त्याला भेटेल संत संग. बघा मंडळी, हा गजर नाक, कान, डोळे आणि तोंड याच्यावरती बसवलाय बघा. कारण आपल्या नाकावरचा जो राग आहे ना, नाकावरचा जो राग तो एखाद्या माणसाला भीक मागूक सुद्धा लावता. आणि ज्यांना आपल्या रागावरती क्रोधावरती ज्यांना संयम केला त्याका देव भेटलो म्हणून समजायचा. ऐकलं बुवा? त्यामुळे राग ह्यो कामाचो नाही, म्हणून नाकावर जेवढो राग हा तो कधी बाजू काढून ठेव म्हणून म्हणते बघा. नाकावरचा राग अजरा भीक माग, क्रोधाला लगाम खाली त्याला होईल संत संग. नको देऊ भान वास, विना काजूत शास, सुगंध सोडून दुर्गंध घेता बाधा होई तब्येतीत. फुकट म्हणा सौंदर्याचं दीप एकमेक पुरत, सौंदर्याचं दीप एकमेक पुरत, लहान थोडे मेळे वाकुळे ग्रहणात होत. वार्ता येता काणी घरी कोटी जाणावी मनी, वार्ता येता काणी घरी कोटी जाणावी मनी, कहाणी शाना करता भूता बोलावी ना जनिवणी. बघा मंडळी, मगाशी बुवा बोलता बोलता बोलून गेले काय की तुका जो फोन करणारो आहे ना त्यांना काय सांगला ना हे लक्षात घे. ह्या गजराचं अनुसरून तुका आता ह्यो विषय येता की आपल्या कानावर जी वार्ता येता ना ही खरी आहे की खोटी आहे ह्याची पहिली शहानिशा करायची, नंतरच बोलायचा. त्या माणसाने बोललेला हा की नाही याचं पहिली तू शहानिशा केलंस काय नाही, पण तू डायरेक्ट एखाद्या कोणतरी तुका दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीने सांगितला आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवलंस. म्हणून पहिली शहानिशा करायची कुठल्याही गोष्टीची आणि त्याच्यानंतरच विश्वास ठेवायचो. कारण अशा गोष्टीमुळेच कुठेतरी आपले कुठेतरी संबंध तुटतात. आणि हे अशा गोष्टी तुझ्याकडनं होता कामा नये. तुझ्याकडनं माका लय अपेक्षा होत, परत तुला सांगतोय म्हणून म्हणते बघा. वार्ता येता काणी घरी कोटी जाणावी मनी, शहाणी जाना करता भूता बोलावी ना जनिवणी. सुंदर असे बुवा आहेत, त्यांच्यासाठी बुवा तुमच्यासाठी एक फक्त दोघांसाठी कॉमन मध्ये एक गाणं. हा अलग अलग नहीं जमेगा यार, दोनों भी अच्छे, दोनों भी भाई भाई हो आप. हा जाताना पण आता येताना एकत्र येला, जाताना पण एकत्र जाणार. मी मारणार आपलं वेगळं तुमच्या विरोधात, तुम्ही आपले गोड गोड बोलून जाशाल. तुमच्यासाठी एक म्हणते बघा. सांग कधी हो प्रेमाच्या बाबतीत नाच खोळा समजता.
हसल्या म्हणजे तू गाणी खायचा तू दूर का वया आपण तुला वयाचा द्याव्या सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला धन्यवाद धन्यवाद आणि तिने सांगल्याने म्हणते तुझ्यासाठी एक म्हणते हा. तू दूर का अशी तू दूर का मी असा मजबूर का मनाला मनाची खरी ओढ राही अलबेल सारे तरी गोड राही पाहण्या तुला मन आतुर का तू दूर का मी असा मजबूर का तू दूर का मी असा मजबूर का धन्यवाद वंदवंती वागदा तैती असेल दृष्टी तैती दिसेल सृष्टी निर्मळ नयनी पाहता साक्षात भेटेल जगदेवी परस्त्री माते समान बहीण समजावी जाण परस्त्री माते समान समजावी जाण छत्रपती शिवरायांचा आदर्श होई महान